Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College, Shirur. Standard 8, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we are going to learn topic number 10, Division of Polynomials. बहुपदींचा भागाकार. In last video, we learned degree of a polynomial, to divide a monomial by a monomial and to divide a polynomial by a monomial. In this video, we are going to learn some examples based on to divide a polynomial by a monomial. See example. Example is 15y raised to 4 plus 10y raised to cube minus 3y square divided by 5y square. One polynomial is given. We have to divide polynomial by monomial 5y square. 5y square न आपल्याला दिलेल्या बहुपदीला भागायचं आहे. नेहमीच्या पद्धतीनं आपण भागाकार चिन्ह करून घ्यायचं आहे. नाउ वी हॅव टू डिवाइड 15y raised to 4 plus 10y cube minus 3y square बाय 5y स्क्वेअर. या बहुपदीला 5y स्क्वेअरनं गुणायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पहिला जो आहे ज्याला आपण भाग घालवणार आहे तो आहे 15y raised to 4. याला आपण 5y स्क्वेअरनं डिवाइड करणार आहोत. मग 5y स्क्वेअरला कितीनं गुणल्यानंतर आपल्याला 15y raised to 4 मिळणार आहे हे अगोदर आपण काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला 15y raised to 4 पाहिजे आहे. त्यामुळे 5ला 3 गुणणं गरजेचं आहे. 5 त्रिक 15. त्यामुळे इथं 3 येणार आहे ब्रॅकेटमध्ये आणि y स्क्वेअरला y स्क्वेअरनं गुणल्यानंतर आपल्याला y raised to 4 मिळणार आहे. त्यामुळं 5y स्क्वेअर इंटू 3y स्क्वेअर जर आपण गुणाकार केला तर या दोन्हीचा गुणाकार 5 त्रिक 15 आणि y स्क्वेअर इंटू y स्क्वेअर दोन्ही घातांकांची बेरीज 2 + 2 4 म्हणजे y raised to 4. 15y raised to 4 हे आन्सर मिळेल. त्यामुळे आपल्याला क्वोशंटमध्ये 3y स्क्वेअरचा भाग लावावा लागेल. 3y स्क्वेअर. आता 3y स्क्वेअर इंटू 5y स्क्वेअर 15y raised to 4 यातून मायनस करायचे आहेत. मायनस केल्यानंतर प्लस 15y raised to 4 आणि मायनस 15y raised to 4 0 आन्सर येणार आहे. आता नेक्स्ट आपण लिहून घ्यायचं आहे 10y क्यूब. आता पुन्हा 5y स्क्वेअरला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 10y क्यूब मिळेल हे आपल्याला शोधायचं आहे. बघा 5y स्क्वेअर पासून आपल्याला 10y क्यूब म्हणजे 5 2 जा 10 म्हणजे 2 न गुणलं पाहिजे आणि y स्क्वेअरला y म्हणजे y स्क्वेअरला जर आपण y न गुणलं तर y क्यूब मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला 5y स्क्वेअरला 2y ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 10y क्यूब मिळणार आहे. त्यामुळे आता इथं प्लस 2y हे क्वेश्चनमध्ये आपण घ्यायचं आहे. 5y स्क्वेअर आणि 2yचा जर आपण गुणाकार केला तर 10y क्यूब मिळणार आहेत. हे आपण यातून मायनस करायचे आहेत. मायनस केल्यानंतर रिमाइंडर 0 येणार आहे. आता पुढची हे लिहून घ्यायचे आहेत मायनस 3y स्क्वेअर. पुढची टर्म जी आहे मायनस 3y स्क्वेअर चिन्हासहित लिहून घ्यायची आहे मायनस 3y स्क्वेअर. आता बघा इथं 5y स्क्वेअरला कितीनं गुणल्यानंतर आपल्याला मायनस 3y स्क्वेअर मिळेल हे शोधायचं आहे. आता इथं 5y स्क्वेअरला आपण मायनस 3/5 जर मल्टिप्लाय केलं तर याच्यामधला हा 5 निघून जाईल आणि आपल्याला मायनस 3y स्क्वेअर हे काय मिळेल प्रोडक्ट मिळेल. त्यामुळं आपण आता इथं क्वेश्चनमध्ये मायनस 3/5चा भाग लावायचा आहे. मग मायनस 3/5 बघा मायनस 3/5 इंटू 5y स्क्वेअर जर आपण केलं तर काय होणार आहे 5 हे कॅन्सल होऊन जाईल आणि काय राहील मायनस 3y स्क्वेअर शिल्लक राहील. त्यामुळं इथं काय होणार आहे मायनस 3y स्क्वेअर. आता इथं मायनस करताना मायनसचे चिन्ह प्लस होणार आहे. मायनस 3y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर रिमाइंडर काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे बघा इथं आपल्याला क्वोशंट काय मिळालेलं आहे 3y स्क्वेअर प्लस 2y मायनस 3/5
आणि रिमाइंडर मिळालेला आहे 0. रिमाइंडर 0 मिळाल्यानंतर आपण आपलं डिव्हिजन थांबवायचा आहे. म्हणजे या पॉलिनॉमियलला आपण मोनोमियलनं भागलेलं आहे आणि कोशंट आणि रिमाइंडर मिळवलेला आहे. याच पद्धतीनं आपण आणखीही काही उदाहरणे सॉल्व करू शकतो. सी नेक्स्ट एक्झाम्पल. 12p³ - 6p² + 4p डिवायडेड बाय 3p². नेहमीच्या पद्धतीनं भागाकार चिन्ह करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ते आपल्याला 3p² डिवाइड करायचं आहे. तर पहिली टर्म आहे 12p³ म्हणजे 3p² कितीनं गुणल्यानंतर 12p³ मिळेल. 3 × 4 = 12, त्यामुळे 4नं गुणलं पाहिजे आणि p² जर आपण pनं गुणलं तर p³ मिळेल. म्हणजे 3p² 4pनं जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 12p³ मिळतो. त्यामुळे इथं क्वेश्चनमध्ये आपण 4pचा भाग लावायचा आहे. 4pचा भाग लावल्यानंतर यांचा गुणाकार 12p³ यातून मायनस करायचा आहे. 12p³ - 12³ 0 येणार आहे. आता नेक्स्ट टर्म आपण खाली उतरून घेतलेली आहे. -6p² + 4p. आता याच्यामध्ये बघा आपल्याला 3p² -2नं जर आपण इथं मल्टिप्लाय केलं तर -6p² मिळते. त्यामुळे क्वेश्चनमध्ये -2चा भाग लावायचा आहे. -2 × 3p² -6p². -6p². आता हे मायनस करत असताना मायनसचं प्लस झालेलं आहे. मायनस प्लस काय होणार आहे? 0 होणार आहे इथं. नेक्स्ट टर्म आपण घ्यायचे +4p. आता इथं बघा या 4pमध्ये याचा जी डिग्री आहे ती किती आहे? 1 आहे आणि आपला जो डिवायझर आहे त्याची डिग्री आहे 2. म्हणजे डिवायझरपेक्षा याची डिग्री लहान आलेली आहे. त्यामुळं आता इथं आपला डिव्हिजन थांबणार आहे. इथं रिमाइंडर 0 आलेला नाही तरी पण ही जी आपली रिमाइंडर आहे त्याची डिग्री 1 आहे आणि डिवायझरची 2 आहे. त्यामुळे इथं आपण आपला भागाकार थांबवायचा आहे. आता भागाकार इथं जर आपण थांबवला असेल तर इथं आपल्याला कोशंट किती मिळेल? 4p - 2 आणि रिमाइंडर किती आहे? 4p. अशा पद्धतीनं आपण भागाकार करायचा आहे. सी नेक्स्ट एक्झाम्पल. त्याच्यामध्ये 5x⁴ - 3x³ + 4x² + 2x - 6 डिवायडेड बाय x². भागाकार चिन्हामध्ये डिव्हिडंड आणि डिवायझर लिहायचं आहे. भाज्य आणि भाजक लिहून घ्यायचं आहे. आपल्याला x² डिवाइड करायचं आहे. बघा पहिली टर्म येते 5x⁴. मग x² किती न गुणायला पाहिजे म्हणजे आपल्याला 5x⁴ मिळेल. तर x² 5x² जर आपण गुणलं तर 5 आणि x² × x² x⁴ मिळणार आहे. त्यामुळे आपण कोशंटमध्ये लिहिलेलं आहे 5x². आता हे याचा गुणाकार 5x⁴ मायनस करायचा, रिमाइंडर 0 आलेला आहे. नेक्स्ट सगळी जी टर्म आहे ती सगळी खाली उतरून घ्यायची आहे. -3x² + 4x² + 2x - 6 आहे तसं सगळं उतरून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोशंट लावत असताना बघा -3x³ आलं पाहिजे आणि x² कितीनं गुणल्यानंतर -3x³ मिळेल. तर x² -3x न मल्टिप्लाय केल्यानंतर -3x³ मिळेल. त्यामुळे आपण क्वेश्चनमध्ये -3x घ्यायचं आहे. -3x × x². -3x² मायनस मायनस इथं काय होणार आहे? मायनस करत असताना खालच्या पदाचं चिन्ह बदलतं त्यामुळे इथं मायनसचं प्लस झालेलं आहे. त्यामुळे -3x² आणि +3x² 0 येणार आहे. पुढची टर्म जी आहे ती आहे तशी खाली उतरून घ्यायची आहे. 4x² + 2x - 6. आता बघा x² कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 4x² मिळेल. तर x² जर आपण 4नं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4x² मिळेल. त्यामुळे इथं आपण क्वेश्चनमध्ये +4 घ्यायचं आहे. 4x² यांचा गुणाकार येणार आहे. 4 आणि x² गुणाकार 4x² आणि हे मायनस +4x² - 4x². रिमाइंडर 0 असणार आहे. आता पुढची जी टर्म आहे ती खाली उतरून घ्यायची आहे. +2x - 6. आता याच्यामध्ये बघा 2x - 6 याच्यामध्ये जी डिग्री आहे ती एक्सची डिग्री आहे 1
आणि आपला जो डिवायझर आहे म्हणजे आपण ज्यानं भागाकार करणार आहे म्हणजे जो आपला डिवायझर आहे, जो भाजक आहे, तो आहे एक्स स्क्वेअर. आणि आपल्याला टर्म मिळालेली आहे 2x-6. आता एक्स स्क्वेअरची डिग्री आहे इथं 2 आणि 2x-6ची इथं डिग्री येणार आहे 1. त्यामुळं इथं या भाजकापेक्षाही याची डिग्री लहान आहे, त्यामुळे इथं आपला भागाकार थांबवायचा आहे. म्हणजे 2x-6 हे आपल्याला रिमाइंडर मिळेल आणि कोशंट असणार आहे 5x² - 3x + 4 आणि रिमाइंडर 2x-6 असेल. अशा पद्धतीनं आपण बहुपदींचा भागाकार करू शकतो. स्टुडंट्स, वी हॅव टू सॉल्व एक्झाम्पल्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 10.1. प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 नोटबुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. थँक्यू.